खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्याताईंनो, या वेळेस म्हणजेच मार्चच्या हप्त्यासाठी पात्र महिलांची संख्या वाढलेली असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींची संख्या आता या महिन्यात वाढणार आहे. 71 लाख लाडक्या बहिणी या अपात्र करण्यात आलेल्या होत्या, पण त्यापैकी काही महिलांनी केवायसी दुरुस्ती केलेली आहे, त्यामुळे त्यांची आता या योजनेत वाढ झालेली आहे. पुन्हा त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेत आता सामावून घेतल्या जाणार आहे आणि येणारा जो हप्ता आहे तो सर्वच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर आता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वात मोठी खुशखबर असणार आहे. ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर पासून अपात्र झाल्या होत्या, ज्या महिलांनी केवायसी केली असेल, अशा सर्व महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. नोव्हेंबर पासूनचे हप्ते त्यांच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होईल का, या संदर्भात जरी अजूनपर्यंत स्पष्टता नाही, पण त्यांना आता इथून समोरचा हप्ता म्हणजेच मार्च महिन्यापासूनचा हप्ता त्यांना आता मिळणार आहे. पण 53 लाख ते 54 लाखाच्या जवळपास महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहे, कारण त्या महिलांनी एकतर केवायसी दुरुस्ती केली नाही किंवा आतापर्यंत त्यांनी केवायसी केलीच नव्हती. त्या नवीन केवायसी संदर्भात अजूनपर्यंत काही अपडेट नाही आणि केवायसी दुरुस्तीची संधी ही 30 एप्रिल पर्यंत होती, त्यामुळे ती संधी सुद्धा आता हातातून गेलेली आहे. ज्या महिलांनी अजूनपर्यंत केवायसी केलेली नाही अशा महिलांसाठी काही नवीन ऑप्शन तयार करून देते काय, हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे आणि आम्ही सुद्धा त्या संदर्भातली